नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2014 साली घेण्यात आलेला पेपर 1 मधील इंग्रजी विषयातील प्रश्न क्रमांक 21। चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ऑफ द आन्सर। दिलेल्या वाक्यातून आपल्याला अंडरलाइन केलेलं WHचं वाक्य बनवायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, मिसेस चित्राली ग्रू ब्लॅक लेडी रोज इन हर गार्डन। ऑप्शन आहे, व्हॉट मिस्टर चैताली ग्रीव इन द गार्डन, व्हॉट वॉज द मिसेस चित्राली ग्रो इन द गार्डन, व्हॉट डिड मिसेस चैताली ग्रो इन हर गार्डन, व्हॉट वॉज मिसेस चैताली ग्रो इन हर गार्डन। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, व्हॉट डिड मिसेस चित्राली ग्रो इन हर गार्डन। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 22। चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर गिवन। खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला एक अल्टरनेटिव्ह ओळखायचं आहे। ॲन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स। ऑप्शन आहे, व्हर्टेमॅटिक, सेंटिपेड, मॅमल, हार्बोरियस। त्याचं चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2, सेंटिपेड। विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। खालील दिलेल्या पर्यायामधून आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं वाक्य ओळखायचं आहे। पर्याय दिले आहेत, ही इज रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोशन। सेकंड आहे, ही वॉज रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोशन। तिसरं आहे, ही हॅड बीन रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोशन। त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, ही हॅड बीन रिटन व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोशन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24। चूज करेक्ट यस नो टाईप क्वेश्चन फॉर द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यामधून आपल्याला यस नो टाईपचे क्वेश्चन बनवायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, संजय विल हॅव कम्प्लीट हिज जर्नी। ऑप्शन दिले आहे, विल संजय हॅव कम्प्लीटेड हिज जर्नी, हॅव संजय कम्प्लीटेड हिज जर्नी, हॅव संजय विल कम्प्लीटेड हिज जर्नी, विल हॅव संजय कम्प्लीटेड हिज जर्नी। त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, विल संजय हॅव कम्प्लीटेड हिज जर्नी। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 25। आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच द गिव्हन लाईन। दिलेल्या ओळीतून आपल्याला फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, ओ माय लव्ह लाईक द मेलेडीज। पर्याय आहे, स्माइली, सिमिली, आयरॉनी, मेटाफोर, फन। त्याचं चूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 1, सिमिली। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26 ते 30। आपल्याला पॅरेग्राफमधून उत्तर शोधून काढायची आहे। पॅरेग्राफमध्ये ते आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन्स। द विलेजर्स हॅज कस्टमरली बीन हॅव conservative in his attitude and approaches. He is relevant to change his traditional way of thinking and doing things. His attitude it many respected. His homemade is best. For instance, most cattle farmers in the village prefer to feed their cow and buffaloes with a home mix comprising of local oil cake like mustard or cotton seed, pulse, jersey, salt, etc. It takes numerous visits, hard convincing daily trial and experiment to convince rural cattle farmer that compound feed scientifically formulate improve yield of milk without any incremental cost. The old age value and attitude towards caste, creed, woman, time and money take time to change. The villagers has traditionally been a believer in the philosophy of karma or fates.
He has found it more convenient to blame his economic distribution, poor living conditions, and strengthen local status of bhagya, karma, or fate. The security that the village find in the set quo acts as a disincentive to change and experiment in the short run. Many of these antiquated attitude, value system, and outlooks are changing due to improved level of awareness of education. However, the rate of change in sluggish attitude that have flourished over the centuries to take time to change. प्रश्न दिलेला आहे. व्हॉट डज द फेरेस होम मेड इन बेस इम्प्लाय. ऑप्शन आहेत पीपल शुड गो टू ही फॉर स्वदेशी बिकॉज इट इज द होम मेड. चेंज फॉर द सेक ऑफ चेंज इज नॉट गुड. द बेस्ट शुड नॉट बी डिस्कार्ड. व्हॉट एव्हर हिज बिईंग प्रॅक्टिस इट बेटर दॅन व्हॉट इज न्यू. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. whatever is the being a practice is better than what is this new. प्रश्न क्रमांक 27. When will you call a person conventive in the attitude and approach? Option A, when he should like to try and every new idea before accepting it. When he stick to old ways of thinking and doing. Third A, when he solve his problem through try out methods. चौथा आहे व्हेन ही इनपुट मोटिव्ह टू चेंज अगेन्स्ट. त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2. व्हेन ही स्टिक टू ओल्ड वे ऑफ थिंकिंग अँड डुईंग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. व्हॉट इज द बेस्ट मेथड ऑफ कन्व्हिन्स ॲव्हरेज इंडियन विलेजर्स विल अबाउट द सुपेरियरिटी ऑफ अ न्यू कॅटल सीड. ऑप्शन आहे होम विजिट, डिस्कशन, फील्ड डेमॉन्स्ट्रेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिलेटेड लिटरेचर. त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फील्ड डिमॉन्स्ट्रेशन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ॲज्युअल रिझन ऑफर्स बाय अ ॲव्हरेज इंडियन विलेजर्स फॉर हिज पॉवर्टी. ऑप्शन आहे इट इज अ रिझल्ट ऑफ सम ऑफ हिज बॅड डीड्स कमिटीज इन this or the previous birth. It is God's will. It is because of the resistance to new ideas. It is have destiny. त्याचं चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1. It is a result of some of his bad deeds committee in this on the previous birth. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. Why does a villager feel secure in maintaining status quo? Option A, because change is seldom for the better, because whatever is not should be the best, because of the imagined risk involved in trying a new approach. चौथा आहे because too many people go without advertising him. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. because whatever is no should be the best. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण मराठी विभागातले प्रश्न घेणार आहोत.